नमस्कार, मी चंद्रकांत आईवळे. आपला मान आपला सन्मान, विश्वासाचं दुसरं नाव TV7 न्यूज. पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या. तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. सांगोला पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना दीपक साळुंखे पाटील म्हणाले, नातेवाईक पंचायत समितीने यावेळी जेवढे प्रस्ताव आले तेवढे सगळ्या शिक्षक मंडळींना नाराज न करता सगळेच पुरस्कार या ठिकाणी जाहीर करून टाकले. आणि श्रुतिकाताई, तुम्ही फार मोठी बाजी मारली. नंतर पुरस्कारानंतर 4-8 दिवस आमच्यासारख्याला बरंच तोंड द्यावं लागतं. हा राहिला, तो राहिला. खरं तर कौतुक हा सोहळा कौतुकाचा सोहळा आहे. या ठिकाणी मी दोन्ही बाजू आपल्या या शिक्षण क्षेत्रामध्ये मांडणार आहे, कारण या विभागाशी माझा खूप मोठा संबंध आहे. मी 22 वर्ष जिल्हा परिषद हाताळली. शिक्षक विभाग अनेक वर्ष मी बघितलं. सगळ्यांना न्याय द्यायची भूमिका, मदतीची भूमिका घेतली. आज या ठिकाणी क्रायटेरिया लावत असताना गुणवंत आदर्श शिक्षक आणि शिक्षिकेचा, त्यामध्ये आता जिल्हा परिषद काही ताब्यात नाही आपल्या, तर सचिन देशमुख मला वाटतं तुम्ही शिक्षण समितीवर आहे नाही का? अर्थ समितीवर जरी आहेत आपल्या तालुक्यातले. सुभाष आहे इथे शेजारी. तर यामध्ये अजून एक क्रायटेरिया आपल्याला लावावा लागेल की आदर्श पुरस्कार देत असताना त्या शिक्षकाचा किंवा शिक्षिकेचा मुलगा हा जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकलेला असला, नाहीतर सांगोल्याला आहे बंगला घर केले पोरग कॉन्व्हेंटला आणि हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवाय. थोडस अडचणीचं वाटेल, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची मनापासूनची खंत आहे की शासनानं गेली अनेक वर्षापासून खरं तर शिक्षणाची गंगा ही राज्य सरकारनं जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनीच हा आदर्श घडवण्याची भूमिका आजपर्यंतच्या काळामध्ये केली. वाड्या वस्त्यावरची रानामाळातली गरिबाची पोरं ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात. आणि रानामाळातली पोरं रोज चालत येऊन जाऊन, आता सायकल मिळायला लागल्या, हळूहळू जे काळ बदलला, सोयी सवलती उपलब्ध झाल्या. पण काही ठिकाणची मक्तेदारी ही शहरातल्या पोरांची ती मुळीच आता आपल्या ग्रामीण भागातल्या मंडळींनी काढलेली आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये जिल्हा परिषदेमधल्या शाळेतलं शिकलेलं पोरग सुद्धा जिल्हाधिकारी, कलेक्टर, प्रांत, तहसीलदार आता व्हायला लागलेला आहे. पण आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना काम करून बाहेर येत असताना मी जवळच्या स्टँडवरून जेव्हा सांगोल्याला निघतो तेव्हा बाहेरच्या कॉन्व्हेंटच्या शाळेच्या 8-8, 10-10 गाड्या तिथं सकाळी पोरं गोळा करायला आलेले असतात. एक स्पर्धा सुरू झालेली आहे. त्यांचं नाव वगैरे राहून गेलं. पत्रकार मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. खरं तर पत्रकारांचं सुद्धा यामध्ये मोठं योगदान आणि सहभाग असतो आणि तोही असला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीमध्ये काही अंशी मध्यंतरीच्या काळामध्ये एक थोडंसं वेगळं वातावरण निर्माण झालं होतं की जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलं पोरगं तयार होत नाही. परंतु आता सध्या आपण जर परिस्थिती बघितली, जावीर साहेब तुम्ही जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये सांगोला तालुका पहिल्या नंबरवर घेऊन बसवलेला आहे. हे फार मोठं कौतुक आमच्यासारखे कार्यकर्त्याला या निश्चितपणानं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शिक्षणाची गुणवत्ता चांगली झाल्याचे मत गट शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी TV7शी बोलताना म्हणाले. शिक्षणाधिकारी पंचायत समिती सांगोला, माझ्यासोबत असणारे हे जे जिल्हा पारितोषिक विजेते आहेत 4 शिक्षक यांचं सर्वात प्रथम अभिनंदन. कारण आपण यावर्षी जिल्हा परिषदेसाठी, जिल्हा पुरस्कारासाठी आपण प्रस्ताव जेवढे पाठवले 4 शिक्षकांचे ते सगळेच्या सगळे मान्य झाले. याचाच अर्थ असा आहे की आपल्या या सांगोला तालुक्यामध्ये खूप चांगली शैक्षणिक गुणवत्ता निर्माण झालेली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुका प्रथम क्रमांकावर आला. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये 34च्या 48 पैकी जवळपास 12 विद्यार्थी एकट्या सांगोल्याचे आहेत. आणि त्यानंतर परवा झालेल्या जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये, त्याचबरोबर व्यक्तिमत्व स्पर्धेमध्ये आपल्या सांगोला तालुक्यातील सर्वात जास्त विद्यार्थी यांनी यश संपादन केलं. जवळपास
11 पारितोषिकं जिल्हा स्तरावरची एकट्या सांगोल्यानं मिळवली. आणि त्यामुळे आम्ही असा विचार केला की यावर्षी या शिक्षकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे जेवढे प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झाले त्या सर्वांचं कौतुकाची पाठीवर थाप टाकण्यासाठी सर्वच्या सर्व पुरस्कार आम्ही म्हणजे सर्व शिक्षकांना पुरस्कार द्यायचं मान्य केलं. आणि यासाठी पदाधिकारी असतील, आमचं प्रशासन असेल, या सर्वांच्या संमतीनं आज हा सोहळा पार पडला. सर्वच्या सर्व 22च्या 22 प्रस्ताव मान्य करून सर्वांना हे पुरस्कार दिलेले आहे. या पाठीमागं आमच्या तालुक्यातील, आपल्या या तालुक्यातील जे सगळे शिक्षक बांधव आहेत, भगिनी आहेत, यांचं बहुमोल सहकार्य या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर आज शिक्षणाची वारी नावाचा एक आपला उपक्रम छानपैकी दिसून आला. म्हणजे आपल्या तालुक्यात चालू असणारे वेगवेगळे उपक्रम, कृतीयुक्त शिक्षण असेल किंवा ज्ञानरचनावादातून शिक्षण असेल, तर हे सगळं कशा पद्धतीनं चाललेलं आहे याचं सादरीकरण आम्ही शिक्षणाची वारी याच्यामधून आज सगळ्या तालुक्याला दाखवलेलं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षिका वनिता जाधव यांनीही पुरस्काराबाबत TV7 न्यूजशी बोलताना म्हणाल्या, अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झालेल्या शिक्षकांकडून आपण त्यांची मुलाखत ऐकूया. नमस्कार, मी वनिता विठ्ठल जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी. या वर्षीचा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मला मिळालेला आहे. जिल्हा परिषदेनं आमच्या पूर्ण आतापर्यंतच्या सर्व्हिसच्या काळातील आमचं कार्य लक्षात घेता जिल्हा परिषदेनं आम्हाला हा पुरस्कार दिलेला आहे. संपूर्ण सर्व्हिसच्या काळात आम्ही मुलांच्या विकासासाठी ऍक्च्युली जे कार्य केलं त्याची पूर्ण चाचपणी करून आणि पूर्ण क्रायटेरिया लक्षात घेऊन गुणगान करून जिल्हा परिषदेनं आम्हाला हा पुरस्कार दिलेला आहे. तसेच जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक सुभाष भडंगे यांनीही पुरस्काराबाबत TV7 न्यूजशी बोलताना म्हणाले, नमस्कार, मी सुभाष अण्णा भंडगे, प्राथमिक शाळा हटकर मंगेवाडी या ठिकाणी जिल्हा परिषदेचा चालू वर्षीचा शासकीय जो आदर्श शिक्षक पुरस्कार आहे तो मला मिळाला. खरं तर जिल्ह्यानं आतापर्यंत माझ्या 25 वर्षाच्या सेवेचं हे मला फळ दिलेलं आहे. आणि तालुक्यावरच्या वतीने सुद्धा जो पंचायत समितीने जे आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा आमचा या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे आणि आम्ही केलेल्या कामाची पोच मिळाल्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत. तसेच जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षिका वंदना पाटणे यांनीही आपल्या वेगळ्या शैलीत माहिती दिली. वंदना पाटणे मॅडम, जीपप्रा केंद्र शाळा मुहुद बुद्रुक. यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मला प्रदान करण्यात आलेला आहे. या शाळेचं खास असं वैशिष्ट्य म्हणजे इतर शाळा असताना सुद्धा आम्ही आमच्या प्रयत्नाने त्या शाळेचा पट वाढवलेला आहे आणि सतत सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं आणि सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी आणणं आणि त्यांच्यासाठी अविरत प्रयत्न करणं यामुळे या शाळेचा पट खूप टिकून आहे. आज या शाळेचा पट जवळजवळ 500 ते 600च्या घरामध्ये आहे. इतर शाळांना तोंड देत ही शाळा मार्गक्रमण करीत आहे. म्हणून म्हणावंसं वाटतं, हवी हवी हो जिद्द हवी, मनात उमेद हवी, प्रयत्नांची शर्त हवी, ध्येयपूर्ती मगती होई, ध्येयपूर्ती मगती होई. धन्यवाद. तसेच जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षिका ज्योती मोरे यांनीही पुरस्काराबाबत TV7 न्यूजशी बोलताना माहिती दिली. विठ्ठल मोरे, सध्याची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हद्दीत आणि यापूर्वीची शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचेगाव बुद्रुक आहे. जिल्हा परिषद पाचेगाव बुद्रुक शाळा या ठिकाणी माझे स्कॉलरशिपला 6 विद्यार्थी लागलेले आहेत. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा सध्या मला अवघड झालेली आहे आणि अशा ठिकाणी माझ्या शाळेतले सर्वात जास्त, तालुक्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी 6 लागलेले आहेत. आणि असं आहे की दरवर्षी स्कॉलरशिपमध्ये ज्या शिक्षकांची मुलं जास्त लागतात त्या शिक्षकाला हा जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार हा शिष्यवृत्ती विभागातून मिळतो. तर यावर्षी माझे विद्यार्थी सर्वात जास्त लागल्यामुळं, जिल्हा गुणवत्ता यादीत आल्यामुळं मला हा पुरस्कार शासनानं दिलेला आहे. त्याबद्दल मी शासनाचे आहे. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉक्टर गणपतरावजी देशमुख, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपकाबा साळुंके पाटील, सभापती श्रुतिका लवटे, उपसभापती शोभा खटकाळे, गट विकास अधिकारी संतोष राऊत, गट शिक्षण अधिकारी संजयजी जावीर, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश यादव, नगरसेवक सतीश सावंत, बापूसाहेब ठोकळे यांच्यासह पुरस्कार प्राप्त शिक्षकासह तालुक्यातील सर्व शिक्षक उपस्थित होते. कॅमेरामन शुभम आयवळेसह चंद्रकांत आयवळे, TV7 न्यूज सांगोला.